बघा आपण लास्टच्या क्लासमध्ये ग्रुप पाहत होतो, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला बेसिक्स मध्ये पाहिलं कंपनी. व्हॉट इज कंपनी? बरोबर आहे. कंपनी म्हणजे नेमकं काय? कंपनी म्हणजे एनी टाइप ऑफ बिझनेस, बरोबर आहे, इन्क्लुडिंग इंडिव्हिज्युअल ऑल्सो, बरोबर आहे. आता बघा कंपनीमध्ये काय असतं, आपल्याकडे टॅलीमध्ये कंपनी म्हणजे काय, तर जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची अकाउंटिंग करायची तर ती व्यक्ती आपल्यासाठी काय आहे, तर एक बिझनेस आहे, बरोबर आहे. एखादी ऑर्गनायझेशन असेल, त्या ऑर्गनायझेशन तुम्हाला अकाउंटिंग करायची असेल तर ती ऑर्गनायझेशन ऑल्सो आपल्यासाठी काय आहे, तर एक प्रकारचा बिझनेस आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्या व्यक्तीची, ज्या वस्तूची, सॉरी ज्या कंपनीची तुम्हाला काय करायचे, अकाउंटिंग करायचे, त्याला आपण काय म्हणणार आहे, आपल्याकडे कंपनी असं म्हणणार आहे, बरोबर आहे. आता ही कंपनी आपण क्रिएट करायला शिकलो लास्ट क्लासमध्ये. त्याचबरोबर कंपनी क्रिएट झाल्यानंतर आपण बघितलं की गेटवे ऑफ टॅली हा आपल्या टॅलीचा मेन स्क्रीन आहे, बरोबर आहे. आता टॅलीचा मेन स्क्रीन आपल्याकडे दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. एक आहे त्याला आपण डिस्प्ले एरिया बोललो, आणि दुसरा जो आहे त्याला आपण काय म्हणलो, वर्किंग एरिया असं म्हणतो, बरोबर आहे. डिस्प्ले एरियामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, तर बघा फायनान्शियल इयर दिलाय, तर आपण काय म्हणतो, करंट पिरियड असं म्हणतो, की आपण कुठल्या आर्थिक वर्षामध्ये आहोत ते आपल्याला कुठं दिसतंय, तर याच्या इथे दिसतं, बरोबर आहे. त्याचबरोबर करंट डेट आहे. करंट डेट म्हणजे काय, तर आपण आता सध्या जी काही ऍक्टिव्ह डेटा आहे आपल्याकडं, ती डेट कोणती आहे, तर 1 एप्रिल 2024 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दिले आपली कंपनी, नेम ऑफ कंपनी. आपण जी काही कंपनीत काम करतो, बघा कधी कधी काय होत असतं, आपण कंपनी सिलेक्ट करतो किंवा एखादी एंट्री पास करतो, पण ऍक्च्युली ज्या कंपनीत आपल्याला करायला हवी होती त्या कंपनीत होत नाही. कशामुळे होत नाही, तर आपण अप्रोप्रिएट कंपनी सिलेक्ट न केल्यामुळे. हे तर लक्षात आपण चेक करायचं आपल्याला ज्या कंपनीत काम करायचंय ते कंपनी तर ऍक्टिव्ह आहे का, बरोबर आहे. ऍक्टिव्ह आहे कसं कळणार, जे हायलाइट झालेली आहे तर आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह कंपनी असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर पुढं डेट ऑफ लास्ट एंट्री. आपण या कंपनीमध्ये लास्ट एंट्री कधी केली ते तुम्हाला इथे दिसेल, बरोबर आहे. सध्या आपण काही वाउचर एंटर केलेलं आहे का, तर नाही केलेलं, तर दिले सरळ सरळ काय, की नो वाउचर एंटर. येतं लक्षात. ओके. आणि हा आपला जो आहे याला म्हणायचं वर्किंग एरिया, त्याला आपण म्हणतो गेटवे ऑफ टॅली, बरोबर आहे. गेटवे ऑफ टॅली हा टॅलीचा मेन होम पेज आहे, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहे 5 पार्ट मध्ये टॅली शिकणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याकडे मास्टर्स. येतं लक्षात. मग मास्टर म्हणजे काय, जर तुम्हाला जे काही क्रिएट करायचं आहे, मग तुमच्याकडे जर समजा तुम्हाला लेजर क्रिएट करायचे असतील, इन्व्हेंटरी क्रिएट करायची असेल, म्हणजे जे काही तुम्हाला क्रिएट करायचं तर टोटल पूर्ण पार्ट कुठे येतो, तुमचा या मास्टर्स मध्ये. क्रिएट असेल किंवा जर अल्टरेशन तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते सर्व कुठे येणार तुम्हाला या मास्टर्स मध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यापैकी क्रिएट मध्ये जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर आपण काय म्हणणार, क्रिएट म्हणणार आहे. अल्टर म्हणजे काय, तर तुम्हाला तुम्ही जे काही क्रिएट केलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, येते लक्षात. क्रिएट केलेलं आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी चेंजेस करायचे, त्याला काय म्हणायचं आपल्याला, अल्टर असं म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर बघा पुढं ट्रान्झॅक्शन, सेकंड पार्ट जो आहे आपण टॅलीमध्ये तो पाहणार आहे ट्रान्झॅक्शन, बरोबर. आपल्या बिझनेस मध्ये जेवढे काही ट्रान्झॅक्शन होतील ते सर्व ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड कुठं करणार आहे आपण, तर या वाउचर मध्ये करणार, येते लक्षात. ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण पाहणार आहे युटिलिटीज. आपल्याला टॅली सिम्प्लिफाय, जे काही वर्क आपण करणार आहे ते वर्क सिम्प्लिफाय करण्यासाठी कशा पद्धतीने टॅलीचा यूज करता येईल, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे बँकिंग फीचर्स, बरोबर आहे. बँकिंग फीचर्स आपण कशासाठी बघणार आहे, बँक रिकन्सिलेशन लागतं आपल्या बिझनेसला, बरोबर. तर रिकन्सिलेशन करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर बँक बँकिंग या फीचरचा वापर करणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रिपोर्ट्स. आपला जो काही पार्ट आहे, आपण जे काही अकाउंटिंग करतोय, आता मेन बेसिकली आपल्याला काय लागणार आहे, तर पूर्ण रिपोर्टिंग आपल्याला लागणार आहे. त्याच्या लक्षात. मग रिपोर्टिंग मध्ये आपण बॅलन्स शीट कशा पद्धतीने पाहायची, बरोबर. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं, तो कशा पद्धतीने पाहायचा, ते आपण कुठं बघणार आहे, तर ह्या रिपोर्टिंगच्या पार्ट मध्ये बघणार आहे, बरोबर आहे. त्याच्यापैकी आपण सुरू केलं होतं मास्टर्स मध्ये क्रिएशन. ओके. आपण क्रिएशन मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये चालू होतं आपलं की लेजर कशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो. लेजरलाच आपल्या अकाउंटिंगच्या भाषेमध्ये आपण अकाउंट्स असं म्हणतो, बरोबर. किंवा आपण जे काही अकाउंट पाहतो पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट, त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो त्याच्या भाषेमध्ये लेजर असं बोलतो, बरोबर आहे. म्हणजे लेजर कशी क्रिएट करायची, तर आपण कुठे जातोय, तर क्रिएट मध्ये जातोय आणि क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय म्हणायचं, तर लेजर असं म्हणायचं, बरोबर. लेजरला क्लिक केल्यानंतर इथं आपण लेजर क्रिएट करत असताना पहिल्यांदा नेम फील्ड मध्ये इथं आपण नाव टाकलेलं, बरोबर आहे. नावामध्ये आपल्याला टाकलं, सपोज आपण एखादी लेजर क्रिएट करतो, बरोबर आहे. उदाहरण डेप्रिसिएशन, बरोबर आहे. डेप्रिसिएशन अकाउंट. आता हे आपलं काय एक प्रकारचं लेजर आहे, बरोबर आहे. खर्चाचं लेजर आहे आपलं, बरोबर आहे.
मग आता ह्या लेजरला ऍक्च्युली ग्रुप कोणता द्यायचा, तर आपण तो ग्रुप पाहत होतो. त्याच्यापैकी आपण काही ग्रुप पाहिलेले आहेत. त्याच्यापैकी बघा, आपण बँक अकाउंट हा ग्रुप पाहिला, बरोबर. बँक अकाउंट हा ग्रुप आपण कधी यूज करतो, जर तुम्ही जी काही लेजर क्रिएट करताय आणि ती लेजर तुमची करंट किंवा सेव्हिंग अकाउंटची असेल, तर आपण काय करतो तिथं बँक अकाउंट हा ग्रुप वापरतोय. दुसरा ग्रुप आपण पाहतो बँक ओसीसी किंवा बँक ओडी. जर तुम्ही सीसी अकाउंटचं किंवा क्रेडिट कार्डचं लेजर क्रिएट करत असाल, तर अशा वेळी काय करायचं आपल्याला, बँक ओसीसी किंवा ओडी हा ग्रुप इथे यूज करायचा आहे. त्याच्यानंतर ब्रांच ऑफ डिव्हिजन, जर तुम्ही ब्रांच किंवा डिव्हिजनची जर लेजर क्रिएट करत असाल, त्यावेळेस काय करायचं आपल्याला, ब्रांच और डिव्हिजन हा ग्रुप यूज करायचा आहे. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट आपण पाहिलेलं आहे. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप कधी यूज करतो आपण, जर तुम्ही लेजर क्रिएट करता आणि ती जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी कॅपिटल प्रोव्हाइडरची असेल, जसं की आपण म्हणतो बिझनेस ओनर, बरोबर आहे, तर आपण काय म्हणतो कॅपिटल अकाउंट असं बोलतो. ओके. त्याच्यानंतर कॅश इन हँड, कॅश इन हँड नावाचा ग्रुप आपल्याकडे बघितला आपण. कशासाठी वापरतो, पीटी कॅश वगैरे लेजर तुम्हाला क्रिएट करायचे असेल. पीटी कॅश म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलंय, बरोबर. पीटी कॅश म्हणजे काय, कॅशचाच पार्ट आहे, बरोबर आहे. तुम्ही जर इन्क्लूड केलं तर तुमच्याकडे कॅश इन हँड निघणार आहे. आपण काय करतो, पीटी कॅश फक्त ऍडिशनल सोर्स ऑफ एक्सपेन्सेस म्हणून आपण काय करतो तिथं ट्रीट करतो फक्त, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे करंट असेट. करंट असेट आणि फिक्स असेट मध्ये आपण फरक पाहिलेला आहे. करंट असेट कशाला म्हणायचं आहे, एनी टाइप ऑफ असेट विच इज पर्चेस फॉर सेल्फ यूज, बरोबर ना. किंवा आपण असे असेट परचेस करतो जी की आपण काय करणार आहे, एका वर्षाच्या आतमध्ये सेल आउट करणार आहे, त्याला आपण करंट म्हणतो. आणि जे सेल्फ यूज साठी घेतो त्याला आपण काय म्हणतोय, फिक्स असेट असं म्हणतोय, बरोबर. त्याच्यानंतर करंट लायबिलिटी, अशी लायबिलिटी जी आपण एका वर्षाच्या आतमध्ये पे ऑफ करतोय, देतोय, परत देतोय, बरोबर ना, त्याला आपण काय म्हणतोय, करंट लायबिलिटी असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपण डिपॉझिट असेटचा पण आपण ग्रुप पाहिला, ज्याच्यामध्ये आपण डिपॉझिट मध्ये पाहिलं सिक्युरिटी डिपॉझिट्स, बरोबर. कंपनी सोबत ठेवतो किंवा एखाद्या सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल किंवा एखाद्या एजन्सी तुम्हाला पाहिजे असेल, तर आपण काय करतो, त्या एजन्सी प्रोव्हायडर कडे काय करतो, आपण डिपॉझिट ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो, डिपॉझिट असेल असं म्हणतो. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतात, इनडायरेक्ट काय असतं एक्सपेन्सेस, हे आपण पाहिलं. डायरेक्ट एक्सपेन्सेस कधी म्हणायचं, असे एक्सपेंडिचर जे तुम्हाला कंपल्सरी आहे, याच्या लक्षात, जे एक्सपेंडिचर तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि बिझनेस मध्ये तुम्हाला करावेच लागतात, त्याला काय म्हणायचंय, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचंय. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कधी म्हणायचंय, जे ऑप्शनल आहे. असं पण म्हणू शकतो की जे तुमचे एक्सपेंडिचर फॅक्टरीमध्ये करायचे, याच्या लक्षात, फॅक्टरीमध्ये काय असतं, इच अँड एव्हरी एक्सपेंडिचर हा कंपल्सरी असतो प्रोडक्शनच्या ठिकाणी, बरोबर ना. आणि जर आपण ऑफिसमध्ये खर्च करतो तिथं आपण काय करतो, ऑप्शन यूज करू शकतो. जसं की समजा एखाद्या मायनिंग फॅक्टरी आहे, कोण काम करणार, बरोबर आहे, त्या ठिकाणी आपण स्वतः म्हणणार आहे का, काम करा तू बाजूला मी काम करतो म्हणणार का आपण, नाही. कारण त्या ठिकाणी त्याला देणारी वेजेस, मजुरी, ही काय करणार आहे आपण कंपल्सरी एक्सपेन्सेस आहे म्हणून इथं ट्रीट करतो, हे लक्षात. आणि जे ऑफिसमध्ये आहे, ठीक आहे, आपण ऑफिसमध्ये एखादं काम करत असताना म्हणू शकतो, ठीक आहे, एखादं काम मी करतो सॅलरी, बरोबर ना. म्हणजे आपण जे ऑप्शनल आहे ऑफिस मधले, त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतो. ओके. त्याच पद्धतीने आपण डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम पण पाहिलं. डायरेक्ट इन्कम कधी म्हणायचं, जो ऍक्च्युअल तुमचा बिझनेस आहे त्या बिझनेस मधून जे इन्कम तुम्ही जनरेट करता त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट इन्कम म्हणतोय. आणि इनडायरेक्ट इन्कम कधी म्हणायचं, ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम. तुमचा रनिंग बिझनेस आहे, तुम्ही काय केलं, तुमच्याकडे जे एक्स्ट्रा पैसे पडून होते त्याचे काय केले, तुम्ही एफडी केली, बरोबर. आणि एफडी काहीतरी इंटरेस्ट कमवला, किंवा तुमच्याकडे काहीतरी भंगार पडून होतं, ते तुम्ही काय केलं, विकलं. विकल्यानंतर त्याच्यातून जे काही पैसे आले त्याला आपण काय म्हणतो, ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम, त्याला आपण मिसलेनियस इन्कम पण बोलू शकतो, बरोबर आहे. अशा एक्सपेन्सेस साठी आपण काय म्हटलं, इनडायरेक्ट इन्कम असं म्हटलो. ड्युटीज अँड टॅक्सेस. आता ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप कधी यूज करायचा आपण, जर तुम्ही लेजर क्रिएट करताय एनी टाइप ऑफ टॅक्स, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जीएसटी असेल, वॅट असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, एक्साइज असेल, बरोबर, टीडीएस असेल, टीसीएस असेल, एनी टाइप ऑफ टॅक्स क्रिएट करत असताना आपण काय करतोय, ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप इथं आपण युज करणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण फिक्स्ड असेट पाहिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट हा पण ग्रुप पाहिला. इन्व्हेस्टमेंट आपण कधी वापरतो, अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट, असा खर्च खर्च म्हणतात ना ऍक्च्युअली त्याला, आपण अशी पेमेंट करतो की जे आपल्याला काय करणार, काहीतरी रिटर्न्स मिळवून देणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो, बरोबर. इन्व्हेस्टमेंट तुमची प्लॉट मध्ये असू शकते, बॉन्ड्स मध्ये असू शकते, शेअर्स मध्ये असू शकते, बरोबर आहे. एनी टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट विच इज गिव्स अस रिटर्न, सम रिटर्न्स टू अस, त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो, बरोबर आहे. लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेटचा पण आपण ग्रुप पाहिलाय, बरोबर. लोन्स अँड ऍडव्हान्सेस काय म्हणतो, जर तुम्ही तुम्हाला दिला असेल आणि त्याच्यातून तुम्हाला येणं आहे, म्हणजे ते तुमची काय
असेट आहे त्याला आपण काय म्हणतो, लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट असं म्हणतो. आणि लोन्स लायबिलिटी म्हणजे काय, तर अशी लायबिलिटी की तुम्ही काय केली, लोन म्हणून घेतली ते तुम्हाला परत द्यायची, त्याला आपण काय म्हणतो, लोन्स लायबिलिटी असं. त्याच्यानंतर पुढे आपण ग्रुप पाहिला मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट. आता मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे काय, की असे एक्सपेन्सेस की जे तुमचे फ्युचर मध्ये कन्वर्ट होऊन असेट होणार आहे. याच्या लक्षात, त्याला आपण काय म्हणतो, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट असं म्हणतो. इथपर्यंतचे ग्रुप आपण इथे पाहिलं, बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचा ग्रुप आपल्याला पुढे बघायचा प्रोव्हिजन्स. आय थिंक प्रोव्हिजन पण आपण पाहिलेलं आहे, बरोबर. प्रोव्हिजन म्हणजे काय, तर असा एक्सपेंडिचर जे की तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये पे करायचं. या वर्षीचा एक्सपेंडिचर आपण काय करणार आहे, नेक्स्ट इयर मध्ये पे करणार आहे, जसं की सॅलरी पेएबल, बरोबर आहे. त्याचबरोबर एखादं प्रोव्हिजन आहे, ऑडिट फीस पेएबल, अकाउंटिंग फीस पेएबल, आपण काय करतो, मार्च एंडला हे खर्च जे आपण काय करतो, नेक्स्ट इयर मध्ये पे करतो, बरोबर. आपण नंतरच्या क्लासमध्ये बघणार आहे व्हॉट इज प्रिव्हियस इयर, व्हॉट इज करंट इयर, बरोबर, व्हॉट इज सबसिक्वेंट इयर, सगळ्या गोष्टी जी काही कन्सेप्ट आहेत याच्या ते आपण इथं बघणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आहे आपल्याकडे परचेस अकाउंट नाव होतो, बरोबर. आता बघा परचेस अकाउंट कधी वापरतो आपण, परचेस अकाउंट हा असा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, परचेसची लेजर क्रिएट करणार आहे. बघा आपण काय करतो, पैसे आले आपण काय करतो, बँकेमध्ये टाकतो, बरोबर आहे. पैसे आले काय करतो आपण, बँकेत टाकतो. दुसरीकडे काय सोर्स आहे का आपण ठेवण्याचा, आहे का आपल्याकडे. जर आपण असं म्हटलं तुमच्याकडे पैसे किती आहेत, आपण काय बोलतो की माझ्याकडे बँक बॅलन्स एवढा आहे, बरोबर. म्हणजे अल्टिमेटली कुठे जातो आपण, बँकेकडे जातो जर तुम्हाला पैसे सांगायचे असतील तर. येतं लक्षात. त्याच पद्धतीने जर तुम्हाला असं जर विचारलं की तुम्ही टोटल खरेदी किती केली, तर आपण काय करतोय, खरेदी खात्याला जातो बघायला, बरोबर ना, की आपण टोटल खरेदी किती केली त्याला आपण म्हणायचं परचेस अकाउंट. जर तुम्हाला लेजर क्रिएट करायची परचेस अकाउंटची, तर ग्रुप कोणता युज करणार आहे आपण, परचेस अकाउंट ग्रुप युज करणार. येतं लक्षात, लक्षात येत आहे. परचेस अकाउंट म्हणजे काय, तुम्ही जे काही खरेदी करता तर तुम्हाला एखाद्या खात्याला टाकायचे, त्याचं सेपरेट अकाउंट मेंटेन करतो, त्याला आपण काय म्हणतो, परचेस अकाउंट असतो. सेम त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, सेल्स अकाउंट पर्यंत काय करणार आहे, मेंटेन करणार. जर तुम्ही लेजर क्रिएट करताय सेल्सची, बरोबर, परचेसला परचेस अकाउंट म्हणायचंय, सेल्सला सेल्स असं म्हणायचं. येतं लक्षात. जर तुम्ही लेजर क्रिएट करताय, फॉर एक्झाम्पल किती दिलं, परचेस अकाउंट, परचेस अकाउंट, बरोबर. परचेस अकाउंट काय करणार इथं, परचेस अकाउंट ग्रुप यूज. येतं लक्षात, एंटर करायचं आणि इथं सेव्ह करायचं. येतं लक्षात. सेल्स, सेल्स अकाउंट, सेल्स लेजर जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतो, पर्यंत सेल्स अकाउंट ग्रुप इथं यूज करतो. येतं लक्षात. ओके. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आपल्याला बघायचा रिझर्व्ह अँड सरप्लस. आता बघा रिझर्व्ह कशाला म्हणायचं, सांगू शकता रिझर्व्ह. बघा सरप्लस म्हणजे काय, एक्सेस प्रॉफिट. येतं लक्षात. सरप्लस म्हणजे काय, एक्सेस प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल समजा असं म्हटलं की यावर्षी मला काय करायचे, टार्गेट करायचे की 5 लाख रुपये कमवायचे, बरोबर. तो एखादा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये मी ठरवलं की मला 5,000 रुपये कमवायचे, बरोबर आहे. पण सिच्युएशन अशी झाली की मी एक्सपेक्ट जेवढं केलं होतं त्याच्यापेक्षा एक्सेस प्रॉफिट मला झाला, बरोबर ना, त्याला काय म्हणतो मी, सरप्लस असं म्हणतो. येतं लक्षात. बघा एखादी कंपनी काय करते, टार्गेट ठेवते की आम्हाला या वर्षी काय करायचं, एवढा इन्कम कमवायचा, बरोबर आहे. पण त्याच वर्षी जर कंपनी जर एक्सेस प्रॉफिट झाला तर कंपनी काय करत असते, डिव्हिडंड पेड करते. येतं लक्षात. एक्सेस प्रॉफिट काय करते, डिस्ट्रीब्यूट करते त्यांच्या शेअर होल्डर्स मध्ये. पण काही काही कंपनी काय करतात, आलं प्रॉफिट झालं की लगेच आणून डिस्ट्रीब्यूट करत नाही, ते काय म्हणतात, नो प्रॉब्लेम, आपण काय करतो, एक्सेस प्रॉफिट बाजूला ठेवतो, जेणेकरून कोरोना सारखी जर सिच्युएशन फ्युचर मध्ये आली, बरोबर ना, त्या ठिकाणी तुमचा प्रॉफिट काय होणार आहे, कमी होणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला फास्ट सेटअप घेण्यासाठी काय होईल, कामाला येईल, बरोबर आहे. किंवा अनएक्सपेक्टेड काय असतात, खर्च असतात कंपनीमध्ये, बरोबर ना. कधी कधी काय होतं, फायर होत असतं, बरोबर ना. कंपनीमध्ये काय होतं, म्हणजे कोणत्या वेळी काय सिच्युएशन येईल आपण सांगू शकत नाही, बरोबर ना. मग अशा वेळी काय करतो कंपनी, एक स्पेसिफिक सम ऑफ अमाऊंट सरप्लस मध्ये जर राहिली असेल तर ते काय करते, एखाद्या अकाउंटला टार्गेट सेव्ह करून ठेवते, त्याला आपण काय म्हणतो, सरप्लस असं म्हणतो. किंवा कंपनी काय करत असते बघा, रिझर्व्ह म्हणून एखादी अकाउंट होते. आपण काय करतो बघा, जर आपल्या पप्पांनी काय केले, पॉकेटमध्ये दिली तर आपण काय करतो, सगळे सगळे खर्च करतो का, आपण काय करतो, चला फ्युचर मध्ये आपल्याला एखादी अमाऊंट काय होईल, ट्रिपसाठी कामाला येईल. एखादी समजा मला फ्युचर मध्ये गाडी घ्यायची आहे तर काय होईल, त्याच्यासाठी वेगळी. मग आम्ही काय करत असतो, सेपरेट म्हणजे प्रत्येक कामासाठी काय करतो, एक स्पेसिफिक अमाऊंट काय करतो, बाजूला करतो, बरोबर. तसं काय करतो, वडील पण आपल्या काय करतात, सगळं मुलीचं लग्न करायचं आहे,
मुलीचं शिक्षण आहे, बरोबर, मुलांचं शिक्षण आहे, म्हणजे प्रत्येकासाठी काय करत असतात त्यांनी एक वेगळी अमाऊंट बाजूला करून ठेवतात. त्याला आपण काय म्हणतो, रिझर्व्ह ठेवणं. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं काय, मशिनरी रिझर्व्ह. मशिनरी रिझर्व्ह, बरोबर आहे. आता मशिनरी रिझर्व्ह म्हणजे काय, तर अशी अमाऊंट की जी मी काय केली, मशिनरी खर्च म्हणजे परचेस करण्यासाठी रिझर्व्ह करून ठेवलेली. सपोज माझ्याकडे काय समजा आज 15 लाखाची मशीन आहे, बरोबर आहे. फ्युचरमध्ये कधी ना कधी त्या मशीनची व्हॅल्यू झिरो होणार आहे, बरोबर ना. पण ज्यावेळेस मशीनची व्हॅल्यू झिरो होईल त्यावेळेस मला पैसे उभा करावे लागतील ना, ती मशीन मला नवीन परचेस करायची, बरोबर ना. मग अशा वेळी मी फंड कुठून उभा करणार, तर फंड उभा करण्याचा एकमेव साधन कोणतं आहे, तर तुमचा असणारा मशिनरीचा रिझर्व्ह, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतोय, रिझर्व्ह काउंट करतोय. मग एनी टाईप ऑफ रिझर्व्ह असेल किंवा एनी टाईप ऑफ जर सरप्लस असेल तर त्याला ग्रुप ग्रुपला घेणार आहे आपण, त्याला म्हणायचं रिझर्व्ह अँड सरप्लस. येतं लक्षात, काय अडचण आहे याच्यामध्ये, लक्षात राहिलंय. रिझर्व्ह कशाला म्हणायचं आणि सरप्लस कशाला म्हणायचं. जर एक्सेस प्रॉफिट तुम्ही बाजूला काढून ठेवला तर आपण काय म्हणतो, सरप्लस असं म्हणतो, बरोबर आहे. आणि जर तुम्ही जी काही तुम्हाला रिझर्व्ह ठेवला ड्युरिंग द इयर, बरोबर ना, आपण काय करतो, दर महिन्याला एखादी अमाऊंट काय करतो, रिझर्व्ह करून ठेवतो, सेव्हिंग करतो, बरोबर ना. आपण जसं आपल्याकडे सेव्हिंग करून ठेवतो, सेम त्या पद्धतीने कंपनी काय करत असते, त्यांच्या फ्युचरसाठी एक अमाऊंट काय करते, सेव्हिंग करून ठेवते. त्या सेव्हिंगलाच काय म्हणायचं, कंपनीच्या रिझर्व्ह असं म्हणायचं. आलं लक्षात, ओके. एंटर करायचं आणि इथं सेव्ह करून द्यायचं, ओके. पुढचा ग्रुप आपल्याकडे आहे रिटेन अर्निंग. आता बघा कधी कधी काय असतं, बघा आपण काय करतो, एखादी अमाऊंट कुठेतरी ठेवून घेतो सेपरेट, बरोबर आहे. किंवा एखाद्या व्यक्तीसोबत काय असतं, किंवा एखाद्या बँकेमध्ये काय करतो आपण, अमाऊंट ठेवून घेतो. अनएक्सपेक्टेड झाला ना, झाला प्रॉफिट, नाही तर नाही झाला, बरोबर ना. अशी काय करतो आपण, अमाऊंट आपण सेपरेट करून ठेवत असतो. आणि त्याच्यामधून जर एक अनएक्सपेक्टेड आपल्याला काही प्रॉफिट झाला, बघा आपल्यासोबत कधी कधी काही गोष्टी होतात, बरोबर ना, की जे आपल्याला माहित नसताना काय करतात, प्रॉफिट करून देत असतात, बरोबर ना. त्याला काय म्हणतो आपण, रिटेन अर्निंग असं म्हणतो. येतं लक्षात. मग जर तुम्हाला कसं काही प्रॉफिट झाला तर आपल्याला काय करायचं, ते लेजर क्रिएट करत असताना तिथे टाकू शकतो, बरोबर आहे. त्याचं तुम्हाला नंतर सांगेल, ओके. बघा त्याच्यानंतर पुढे आहे, आपण सेल्सचा पण बघितलाय, बरोबर. जसं आपण परचेसला परचेस बोललो, सेम त्या पद्धतीने सेल्सची लेजर क्रिएट करत असताना आपण काय करणार आहे, सेल्स अकाउंट हा ग्रुप इथं युज करणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा ग्रुप आपल्याला बघायचा आहे, त्याला म्हणायचं सेक्युअर्ड लोन्स. आता सेक्युअर्ड लोन कशाला म्हणायचं, आता लोनचे दोन प्रकार आहेत. आपण लोन कुणाकडून घेतो, एक तर आपण बँकेकडून लोन घेतो, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय करत असतो, आपले पाहुणे असतील, रिलेटिव्ह, बरोबर ना. त्याचबरोबर समजा मोठा भाऊ असेल, जरी भाऊ असेल तर तो काय करतो, फुकट पैसे देणार नाही, दोन, बरोबर ना. म्हणजे कमीत कमी तू काय कर, मुद्दल म्हणून तरी वापस दे, त्याच्यावर व्याज नको देऊ, बरोबर ना. मग आपण काय करतो, मोठा भाऊ असेल, रिलेटिव्ह असतील, बरोबर, बँक असेल, संस्था असेल, बरोबर. इथं लक्षात घ्या, वेगवेगळ्या व्यक्तीकडून काय करतो, आपण लोन घेत असतो, बरोबर. मग आता लोनचे दोन प्रकार आहेत, एक असतो सेक्युर्ड लोन आणि दुसरा असतो अनसेक्युर्ड लोन, बरोबर. आता सेक्युर्ड लोन कशाला म्हणायचं, तर असं लोनचा प्रकार की ज्याच्यावरती आपण, ज्याला जे घेण्यासाठी आपण काय करतोय, काही सिक्युरिटी देतो, बरोबर. सिक्युरिटी म्हणजे काय, अशी आपली एखादी मालमत्ता आहे ती काय करतो आपण, समोरच्या व्यक्तीकडे तारण ठेवतो. जसे की आपण बँकेतून लोन घेतो, बँकेतून लोन घेत असताना आपण काय करतो, बँक आपल्याकडून काय करते, आपलं घर असेल, एखादी जागा असेल, एखादा प्लॉट असेल, काय करते, इक्वॅलंट किंवा त्या अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट काय करते, आपल्याकडे त्यांच्याकडे गिरवी म्हणतो आपण त्याला, बरोबर ना, तारण ठेवले, बरोबर ना. मग अशी काय करते अमाऊंट, काय करत असतं आपण, एखादी जागा काय करतो, एखाद्या बँकेकडे तारण ठेवतो, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण तारण ठेवून काहीतरी लोन घेतो त्याला म्हणायचं सेक्युर्ड लोन. हे लक्षात, अशा लोनचा प्रकार की ज्याच्यावरती आपण काय करतो, काहीतरी तारण ठेवतो ते घेण्यासाठी, त्याला काय म्हणायचंय, सेक्युअर्ड लोन असं म्हणायचं, ओके. आणि दुसरा प्रकार आहे आपल्याकडे, त्याला म्हणायचं अनसेक्युअर्ड लोन. आता अनसेक्युअर्ड म्हणजे काय, की ज्याला असं लोन घेण्यासाठी ज्याला तारण ठेवण्याची आवश्यकता नाही, बरोबर. उदाहरणार्थ आपण वडिलांकडून लोन घेतो, भावाकडून घेतो, एखाद्या रिलेटिव्ह कडून घेतो, बरोबर. त्याचबरोबर आपण एखाद्या फ्रेंड्स कडून लोन घेतो, बरोबर ना. हँड लोन आपण वगैरे घेतो, त्याला आपण काय म्हणतो, अनसेक्युअर्ड लोन असं म्हणतो. आता बघा मी असं लिहिलंय, लोन फ्रॉम बँक ऑफ बरोडा, बरोबर आहे. असं जर लिहिलं तर हे माझ्यासाठी काय आहे, हे माझ्यासाठी आहे सेक्युअर्ड लोन. येतं लक्षात.
लोनचा प्रकार ज्याच्यावरती आपण काय करतो, तारण ठेवतो. आता बँकेकडे गेलो तर बँक आपल्याला विनाकारण लोन देते का? काही ना काही आपल्याकडून काय करते, तिचं तारण ठेवतो. एखादं डॉक्युमेंट असतं, एखाद्या जागेची प्रॉपर्टीचे पेपर्स असतील, ते पण काय करते, अर्जंट काय करणार, सिक्युरिटी म्हणून ठेवू शकतो. बरोबर ना? मग अशा वेळी ज्या ठिकाणी आपण काहीतरी तारण ठेवतो, तर आपण काय म्हणतोय, सेक्युर्ड लोन असं म्हणतो. हे ते लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे अनसिक्युर्ड लोन. त्याच्यामध्ये मला समजा लेजर क्रिएट करायचे, तर लेजर क्रिएट करायचं तुम्ही काय करताय, तर बघा असं लिहिलं समजा, लोन फ्रॉम एखाद्या समजा आपण फ्रेंड कडून लोन घेतलं. बरोबर. आता त्या फ्रेंडचं नाव लिहायचं. मला काय लिहिलं मी, समजा समजा उदाहरण मी आकाश या व्यक्तीकडून काय केलं, लोन घेतलं. बरोबर. मग मी ते लिहू शकतो, लोन फ्रॉम आकाश. बरोबर. आणि त्याला ग्रुप देत असताना मी काय करणार, त्याला म्हणणार अनसिक्युअर्ड लोन असं. हे तर लक्षात. आकाशच्या ज्यावेळेस मला लेजर क्रिएट करायचं, तर माझ्यासाठी काय असेल, अनसिक्युअर्ड लोन असं लिहू शकतो, लोन फ्रॉम आकाश. हे तर लक्षात. हा माझ्यासाठी काय आहे, अनसिक्युअर्ड लोन. हे तर लक्षात. आणि याला मला काय करायचं, तर सेव्ह. आलं लक्षात. ओके. पुढचा ग्रुप आपल्याला बघायचा आहे. इथपर्यंत काही अडचण आहे, समजायला ग्रुप. ओके. बघा पुढचा ग्रुप आहे आपल्याकडे स्टॉक इन हँड. आता बघा, स्टॉक इन हँड ग्रुप कधी म्हणायचं, ज्यावेळेस तुम्ही स्टॉकची लेजर क्रिएट करा. असं म्हटलं, समजा लेजरचं नाव आहे माझ्याकडे स्टॉक इन हँड. बरोबर आहे. येते लक्षात. इथे लिहिलं, ह्याला ग्रुप काय देणार, स्टॉक इन हँड. येते लक्षात. आणि ऑटोमॅटिकली ज्यावेळेस आपण इन्व्हेंटरी मध्ये स्टॉक क्रिएट करू, ऑटोमॅटिक याच्यामध्ये ते गोष्टी ऍड होत राहतात. ते आपण नंतर बघणार आहे कशा पद्धतीने. ठीक आहे. पुढचा ग्रुप आहे आपल्याकडे. बघा, आता दोन महत्वाचे ग्रुप आहेत आपल्याकडे. त्याला म्हणायचे, एक असं सन्ड्री क्रेडिटार्स आणि दुसरा आहे सन्ड्री डेटार्स. बरोबर आहे. सन्ड्री क्रेडिटार्स आपण कधी म्हणतो, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची लेजर करताय, क्रिएट करताय, एखाद्या कंपनीची लेजर क्रिएट करताय, ज्यांच्याकडून तुम्ही काहीतरी परचेस केलेलं असतं, किंवा ज्यांना तुम्ही काहीतरी देणं लागतं. बरोबर ना? पैसे देणं लागतो, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री क्रेडिटार्स असतो. हे ते लक्षात. म्हणजे असं नाही की समजा त्या व्यक्तीला द्यायचंय आणि त्याच्याकडून आपण काहीतरी परचेस केलं पाहिजे, असं नाही. हे तर लक्षात. जर तुम्ही एखाद्या वर्षामध्ये त्याला देणं असाल, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री क्रेडिटार्स असेल. हे तर लक्षात. उदाहरण समजा मी लिहिलं इथं, एखाद्या कंपनीचं नाव, समजा जिओ अशी कंपनी लिहिली. बरोबर आहे. जिओ म्हणून मी काय केलं, रिचार्ज परचेस केला. त्याला मी काहीतरी देणं लागतो, म्हणून त्याला मी काय म्हणतो, तर सन्ड्री क्रेडिटार्स. हे तर लक्षात. म्हणजे अशी लेजर की ज्याच्याकडून आपण काहीतरी परचेस करतोय. हे तर लक्षात. आणि दुसरा ग्रुप आहे आपल्याकडे सन्ड्री डेटार्स, की ज्यांना आपण काय करतोय, काहीतरी विकतोय. तुम्ही विकत असताना सर्व्हिस पण विकू शकता. बरोबर ना? म्हणजे डेटार्स कोणाला म्हणायचं, ज्यांना तुम्ही काहीतरी विकताय आणि त्याच्याकडून तुम्हाला पैसे येणार, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री डेटार्स. हे तर लक्षात. सन्ड्री डेटार्स कोणाला म्हणायचं, ज्यांना आपण पैसे द्यायला लागतो, किंवा त्याच्याकडून आपण काहीतरी घेतलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री क्रेडिटार्स असं म्हणतो. आणि ज्यांना आपल्याला काहीतरी द्यायचंय, बरोबर, आणि ज्याच्यामुळे आपण समजा काहीतरी घेतलंय, त्याला आपण सन्ड्री क्रेडिटार्स म्हटलो. किंवा दुसऱ्या आपण बघितलं, सन्ड्री डेटार्स. डेटार्स कोणाला म्हणायचं, ज्यांना आपण सर्व्हिस दिलेली आहे. बरोबर. किंवा ज्यांना आपण काहीतरी गुड्स विकले, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री डेटार्स असं म्हणतो. बरोबर. येतं लक्षात. त्या अडचण याच्यामध्ये. ओके. आणि लास्टचा ग्रुप आपल्याकडे आहे, त्याला म्हणायचंय सस्पेन्स अकाउंट. बघा, अशी एखादी लेजर असेल की ज्याला कुठल्याच ग्रुपमध्ये स्थान नाहीये. बरोबर ना? मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय, सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप द्यायचा. हे तर लक्षात. म्हणजे अशी लेजर की ज्याला ह्या ग्रुपमध्ये कुठंच कॅटेगराईज करता येत नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे, सस्पेन्स अकाउंट असं म्हणणार आहे. उदाहरण मी एक लेजर क्रिएट करून दाखवतो, सस्पेन्स अकाउंट. हे तर लक्षात. ह्याला ग्रुप काय देणार आपण, सस्पेन्स अकाउंट नावाचा ग्रुप देणार. येतं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याकडे टॅलीमध्ये जवळपास 28 ग्रुप होते. बरोबर आहे. ते प्रत्येक ग्रुप आपण इथे काय केलंय, पूर्ण डिटेल मध्ये पाहिलेलं. बरोबर. ह्याच्यापैकी कुठल्या ग्रुपमध्ये कोणता ग्रुप समजला नाही असं काय आहे का, रिपीट करण्यासाठी. बघा, सस्पेन्स म्हणजे काय, की अशी लेजर की ज्या लेजरला याच्यापैकी कुठलाच ग्रुप देता येत नाही. बरोबर. जसे की सस्पेन्स म्हणजे काय, माहित नाही, फॉर एक्झाम्पल. बरोबर ना? माहित नाही म्हटल्यानंतर ग्रुप पण काय ना, माहित नाही. बरोबर ना? पण ते माहिती नाही असं म्हणून द्यायचं नाही. आपल्याला एक फायनलाइज करत असताना
त्याला काहीतरी तुम्हाला सॉर्टिंग करावंच लागणार. बरोबर आहे. म्हणजे सॉर्टिंग कसं करायचं, त्याला जे काय एरर जे आहेत, आता ऍक्च्युअल मध्ये सस्पेन्स मध्ये रिझल्ट क्रिएट करताय, एंट्री करताय, म्हणजे ते काय ऍक्च्युअल मध्ये तुमचं एरर आहे. बरोबर ना. अकाउंटिंग मध्ये तुमचा काय एरर आहे ते आपल्याला काय करायचं, फ्युचर मध्ये रेक्टिफाय करायचं. बरोबर ना. जोपर्यंत तुम्ही सस्पेन्स अकाउंट क्लिअर करत नाही, रेक्टिफाय करत नाही, तोपर्यंत तुम्हाला अकाउंटिंग फायनलाइज करता येत नाही. हे का लक्षात. मग अकाउंटिंग फायनलाइज करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, सस्पेन्स अकाउंट इथं रेक्टिफाय करायचंय. ते कसं करायचं आपण पुढे बघणारच. बरोबर ना. हे तर लक्षात. अकाउंटिंग आपण फायनलाइज कसं करायचं हे पण आपण इथं नंतर फ्युचर मध्ये बघणार आहे. ओके. आता तात्पुरत्या याच्यामध्ये जे काय आपण 28 बुक बघितलं त्याची काही अडचण आहे का तुम्हाला? काही अडचण नाही. ओके. ठीक आहे.